Welcome student. Today we learn about the remaining part of the food for all. In previous lecture we study about the agriculture seasons. Kharif and Rabi are the two main seasons in agriculture season. Agriculture work, traditional agriculture, improved methods of agriculture, improved seeds, modern methods of irrigation and fertilizers. Improved seeds gives us higher yield, need low water and resist pest attacks. Drip irrigation and sprinkle irrigation are the modern methods of irrigation. Protection of crops. Diseases and pest attacks can damage crops in fields. As a remedy, insecticides and pesticides are sprayed on crops or certain chemicals rubbed on seeds before sowing. किडीमुळे किंवा रोग पडून पिकांचे नुकसान होते, यावर उपाय म्हणून कीड आणि रोग जंतू मारणारी कीटकनाशके पिकांवर फवारली जातात किंवा बियाणे पेरण्याआधी त्यावर औषधे चोळली जातात. Storage of grain or methods of protection grain. Storing the harvested crop safely is as important as increasing the production. The grain is dried well in the sun and filled in sacks. The sacks are then stocked in the house or at dry places. We use neem leaves or some protective chemicals to protect the grain. तयार झालेलं धान्य याचं संरक्षण करणे अतिशय गरजेचं असतं. धान्य उन्हामध्ये वाळवलं जातं, पोत्यामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवलं जातं. काही धान्य संरक्षक पावडर किंवा कडुनिंबाचा पाला आपण धान्य टिकवण्यासाठी वापरतो. Drying using neem leaves, chemicals, storing at safe and dry places are the methods of protection grains. Food storage and conservation of environment. Like humans, other living things also store food. Each of them has a different way of doing it. Bees collect nectar from flowers and store it in a honeycomb in the form of honey. Squirrels store seeds. Some plants store the food in their parts. Radishes, sweet potatoes, beetroots are roots, they store the food. Onion, garlic, ginger stem store the food. Sometimes production is affected by floods, droughts, cyclones. At such time, stored food can be used for those people who are affected. माणसाप्रमाणे इतर सजीवसुद्धा धान्याची साठवण करतात. मधमाशी फुलातील मकरंद गोळा करून मधाच्या रूपाने पोळ्यामध्ये साठवून ठेवते. वनस्पती त्यांना लागणाऱ्या अन्नाची निर्मिती सतत करत असतात, तरीही अन्नाचा साठा करणाऱ्या काही वनस्पती निसर्गात आढळतात. कांदा, लसूण, बटाटे, आले हे कंद म्हणजेच त्या वनस्पतींचा खोडाचा भाग आहे. रताळे, मुळा, गाजर, बीट ही त्या वनस्पतीची मुळे आहेत. या भागामध्ये वनस्पती अन्न साठा करतात. एखाद्या वर्षी पूर, अवर्षण, वादळे, गारपीट अशा आपत्तीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. भूकंपासारख्या आपत्तीमुळे लोक विस्थापित होतात, त्यांनाही अन्नधान्याची कमतरता भासते. अशा वेळी जे धान्य साठवलेले आहे त्या अन्नधान्य
साठ्याचा वापर केला जातो. द ग्रीन रिव्हॉल्युशन, अ ट्रिमेंडस इन्क्रीज इन फूड ग्रेन्स production was achieved during green revolution. Improvement in seeds of wheat and rice resulted in the green revolution. Dr. M.S. Swaminathan deserves the credit for this. आज आपला देश अन्नधान्या संदर्भात स्वावलंबी झालेला आहे. गरजेपेक्षा अधिक धान्य आपल्याकडे तयार झाल्यामुळे आपण ते धान्य निर्यात करू शकतो. आपल्या देशात धान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ ही हरित क्रांती या नावाने ओळखली जाते. वैज्ञानिक, विज्ञान प्रसारक आणि शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे ही हरित क्रांती घडून आलेली आहे. गहू व तांदळाच्या बियाणात सुधारणा घडवून आणून हरित क्रांती घडवण्याचे किंवा करण्याचे श्रेय कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्याकडे जाते. Food security. In 2013, India enacted a food security law which has made it possible to fight malnutrition, starvation and death due to hunger. अन्न ही आपली मूलभूत गरज आहे. प्रत्येकाला आवश्यक व पुरेसे अन्न मिळावे या हेतूने अनेक देशांनी अन्नाची हमी देण्यासाठी कायदे केलेले आहेत. ते अन्न सुरक्षेचे कायदे म्हणून ओळखले जातात. 2013मध्ये आपल्या देशानेही अन्न सुरक्षेचा कायदा केला आहे. त्यामुळे कुपोषण, उपासमार, भूकबळी इत्यादी समस्यांचा सामना करणे शक्य झालेले आहे. ॲग्रिकल्चर असिस्टन्स प्रोग्रामिंग. थ्रू दिस फार्मर्स आर गिवन प्रॉपर इन्फॉर्मेशन अँड गायडन्स अबाउट द लेटेस्ट टेक्नॉलॉजी, इरिगेशन फॅसिलिटीज, improved seeds, use of fertilizers and insecticides. The Agriculture Department of Government, agriculture universities, televisions, newspaper work for the spread of modern methods of agriculture. कृषी सहाय्यक उपक्रम. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, जलसिंचन सोयी, सुधारित बियाणे, विविध खते, कीटकनाशक यांचा वापर इत्यादींची माहिती मिळते. तसेच हवामानाचा अंदाज किंवा शेतीविषयक माहिती कृषी सहाय्यक केंद्रातून दिली जाते. याच्यासाठी शेतीशाळाही सुरू केलेल्या आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग. फार्मिंग दॅट रिलायज ऑन अ नॅचरल मटेरियल्स इज कॉल्ड ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग इन्व्हॉल्व्स यूज ऑफ मॅन्युअर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. They consist of fish and bone meal, animal excreta, as well as decomposed remains of plants, animal. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती असे म्हणतात. हा पारंपरिक शेतीचाच एक प्रकार आहे. या शेतीमध्ये वनस्पतीपासून व प्राण्यांपासून मिळणाऱ्या खतांचा वापर केला जातो. या खतामध्ये हाडांचा चुरा, मासळी, शेणखत, प्राण्यांचे मलमूत्र तसेच वनस्पती व प्राण्यांचे कुजलेले अवशेष इत्यादींचा समावेश असतो. या शेतीमध्ये उगवलेले अन्नधान्य कसदार असते तसेच ते चवीलाही उत्तम असते. त्यामुळे सेंद्रिय शेती करणे शेतकरी पसंत करू लागले आहेत.